अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात, तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांना सुद्धा असे गरजेचं. पण मला स्वतःला तितकं आश्चर्य गरजेचं वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या बद्दलची त्याची मतं त्याचा एक व्हाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.